हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण ब्रेडपासून बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि खुशखुशीत असा ब्रेडपासून हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात प्रथम मी 1 वाटी बेसन पीठ घेत आहे. हे बेसन पीठ हे आमच्याकडे पिठाची गिरणी आहे. त्या गिरणीमध्ये आम्ही स्वतः दळून घेतलेलं आहे. तर ह्या बेसन पिठामध्ये मी हा ओवा आहे. ओवा अर्धा चमच आहे. असा खिसून घ्यायचा ओवा, त्याच्यामुळे टेस्ट लागते खूप छान. एक चिमूटभर खाण्याचा सोडा आहे. हे चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या. हे तांदळाचं पीठ आहे. तांदळाच्या पिठामुळं आपले ब्रेडचे जो हेल्दी आपण ब्रेडचा पकोडा बनवतोय तो एकदम खुसखुशीत बनतो. हा साधारण 1 ते दीड चमचे आहे. आता याला आपण एकदम एकजीव हाताने करून घेऊया. त्यामुळे आपलं बॅटर एकदम आपलं व्यवस्थित बनतं. तर आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि बॅटर निर्माण करून घेऊया. हे बघा, असं बॅटर करायचं. थोडं थोडं पाणी टाकून घ्या. हे बघा, असंच तुम्ही पण बॅटर करून घ्या. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही माझा व्हिडिओ स्किप नका करू. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते कशी बनवता येईल ते तुम्हाला कळेल. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हे बघा, हे बॅटर आपलं किती छान झालेलं आहे. हे बघा तुम्ही, हे बघा, अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला याच्यामध्ये. तर आता हे बॅटर आपलं एकदम रेडी झालेले आहे. तर यामध्ये मी आणखी काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकून घेतो. हे बघा, बारीक चिरलेल्या एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहे, ते मी टाकून घेतो. त्यानंतर हा मिडियम साईजचा एकदम बारीक चिरलेला कांदा आहे, तो पण टाकून घेतोय मी. त्यानंतर हा एक टोमॅटो आहे, एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, ते पण टाकत आहे. हे सगळं जिन्नस टाकून घेतल्यानंतर आपण याला एकदम एकजीव करून घेऊया. हे बघा, किती छान दिसते हे बॅटर. आपले हे बघा, आपलं बॅटर एकदम रेडी झालेलं आहे. तर आपण ब्रेडपासून बनवणारा आपण हेल्दी नाश्ता आपण तयार करूया. मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तर तवा आपला गरम झालेला आहे. मी अगोदर हे तेल लावून घेतो. हे बघा, असं तेल लावून घ्यायचं तुम्ही. असं सगळीकडे फिरून घ्यायचं तेल. आता तवा तापलेला आहे छानपैकी. तर आपण हे बघा, हे ब्रेड असे बुडून घ्यायचे याच्यामध्ये. हे बघा, आणि असे हळूवारपणे असे सोडायचे असे. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपले ब्रेडपासून बनवणारे. हा एकदम नवीन प्रकार आहे. याच्यामुळं लहान मुलं एकदम छान आवडीने खातात, टेस्टी लागतात. तर आपण याच्यावर थोडंसं तेल टाकूया. अशाच प्रकारे करून घ्यायचे तुम्ही.
थोडासा गॅस वाढवतो मी. एकदम छान लागतात. तुम्ही झटकीपट असं एकदम नाश्ता तुम्ही हेल्दी नाश्ता बनवू शकता. कारण याच्यामध्ये मी अ, कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेले आहे. तुम्ही याच्यामध्ये ऑप्शन म्हणून गाजर, बीटही टाकू शकता. ते खूप हेल्दी असतं. लहान मुलं आजकाल काही खात नाही बाहेरचं. त्यामुळं अशा प्रकारे ते खातात मुलं. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान आपलं भाजलेला आहे हा. हे बघा किती छान भाजलाय. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा. किती छान भाजण्यात आलेले आहेत. हे बघा, आपला ब्रेडपासून बनवलेला हेल्दी पकोडा एकदम नवीन पद्धतीने मी केलेला आहे. हे किती छान झालं आहे बघा तुम्ही. हे बघा, हे बघा, बघू शकता तुम्ही. तुम्ही असेच तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. असेच खूप छान लागतात. टोमॅटो, कांदा, मिरची वगैरे असल्यामुळं छान लागतात. तुम्ही सॉस बरोबरही देऊ शकता. तर चला मी हे काढून घेतो टिश्यू पेपरमध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे. किती मस्त टेस्टी दिसतोय. एकदम ब्राऊन कलरचं झालं. मी काढून घेतो अशा. अशाच प्रकारे तुम्ही सगळे ब्रेड पकोडे असे तुम्ही काढून घेऊ शकता. थँक हे बघा, आपला हेल्दी झटपट एकदम ब्रेडपासून बनवलेला नाश्ता एकदम रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. खायला पण इतके टेस्टी लागतात, छान लागतात. लहान मुलं एकदम मागून मागून खातात. तुम्ही नक्की तुमच्या घरी हा ब्रेडपासून वडा तुम्ही तयार करा. मुलं खूप आवडीनं खातील. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब जरूर करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.